या सगळ्याविषयी बोलण्याकरता विकास लमांडेजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. काय पहिली प्रतिक्रिया आहे? खरं तर देशामध्ये 2014 नंतर लोकशाही हळूहळू नष्ट होत चाललेली आहे आणि इथे अभिव्यक्ती स्वातंत्र्य सुद्धा राहिलेलं नाही. देशामध्ये 2014 नंतर जी आंदोलनं झाली, मग ते शेतकऱ्यांची आंदोलनं असतील, कामगारांची असतील, महिलांची असतील, सामाजिक कार्यकर्त्यांची आंदोलनं असतील, विविध घटकांनी वेगवेगळी आंदोलनं केली, परंतु शासनाने कधीही कुठेही दखल घेतल्याचं दिसत नाही. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीने कधीही केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो, जे मंत्री कुठल्या तरी प्रकरणात अडकलेले असतील किंवा दोषी ठरतात त्यांचे कधीही राजीनामे घेतलेले नाहीयेत. सोनम वांगचुक आणि त्या सर्व कार्यकर्त्यांनी जे काय आंदोलन सुरू केलेलं होतं जंतर मंतरवर, उपोषण त्यांचं 20 दिवस चालल्यानंतर त्यांच्या रात्री त्यांना अचानक हुकुमशाही पद्धतीने उचलून नेलं. हे सर्व शासनाचं अपयश आहे, कारण केंद्र सरकार सोनम वांगचुक यांच्याशी चर्चा करायला जाऊ शकले नाही 20 दिवसात. हे अत्यंत क्रूरपणा सरकारचा या ठिकाणी स्पष्ट झालेला आहे. शासनाच्या या क्रूरपणाचा, हुकुमशाही प्रवृत्तीचा मी निषेध करतो. सोनम वांगचुक यांची जी मागणी आहे, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्यावा. गेल्या 10 वर्षात वारंवार सर्व स्पर्धा परीक्षा असतील किंवा नीट परीक्षा असतील, या सर्व परीक्षांचे पेपर फुटले जातात आणि हे पेपर फोडण्याचं काम सरकारचेच लोक करतात आणि त्याच्यातून विक्री करून मोठा आर्थिक तिथे निधी जमवतात. हे सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी अत्यंत म्हणजे चुकीचं घडतंय आणि 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. हे सरकारला दिसत नाहीये का? सरकारच्या या विरोधात आता महाराष्ट्रातल्या आणि या देशातल्या सर्व विद्यार्थ्यांनी, तरुणाईने आता रस्त्यावर येण्याची गरज आहे. अगदी खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.